सध्या महाराष्ट्रामध्ये महापालिकेचं वारं वाहतंय. मुंबई महापालिकेमध्ये आपल्याला अनेक उमेदवार मतं मागण्यासाठी येणार. तर ही निवडणूक आपल्या मराठी माणसांसाठी, मराठी भाषेसाठी आणि एकंदरीतच महाराष्ट्रासाठी एक अस्तित्वाची अशी लढाई असेल. कारण मुंबई महाराष्ट्रात राहील की नाही हे ठरवणारी ही निवडणूक असेल. तर कोणताही उमेदवार असू दे, कोणत्याही पक्षाचा असू दे, कोणत्याही जातीचा, धर्माचा, काही असू दे, पण तो मराठी भाषिकच असला पाहिजे. त्याची मातृभाषा ही मराठीच असली पाहिजे. अशाच उमेदवाराला आपण पाठिंबा दिला पाहिजे किंवा त्याला मत देताना आपण विचार करता केलं पाहिजे. तर दुसरं म्हणजे जो एक मराठी भाषेसाठी जो एक मराठी नामा, जसा जाहीरनामा असतो तसा मराठी नामा आपण या मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून इथं सांगतोय. तो तुम्ही नक्की लक्षात घ्या आणि त्यानुसारच कामं करायला लागा. महापालिका निवडणूक मतदाराकरता जर कोणताही राजकीय पक्ष जर तुमच्या घरी आला तर मराठी उमेदवार जर असेल तरच त्याला प्राधान्य द्या. जिथं एकापेक्षा जास्त मराठी उमेदवार आहेत तिथं मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राची संस्कृती याचं महत्व समजणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य द्या. सार्वजनिक ठिकाणी मराठी नीट बोलू शकणाऱ्या उमेदवारालाच पसंती द्या. निवडणुकीचा प्रचार मराठीतून करणाऱ्या उमेदवारालाच प्राधान्य द्या. स्थलांतरितासाठी महाराष्ट्राची भाषिक सांस्कृतिक ओळख पुसून टाकणाऱ्या अमराठी उमेदवाराला नाकारा. महानगरपालिका प्रशासनाकरता महापौरासह सर्व समित्याचे अध्यक्ष हे मराठीच असले पाहिजेत. महानगरपालिकेच्या संकेतस्थळासह महापालिकेचे सर्व प्रकारचे आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहार, खरेदी आदेश, पावत्या मराठी भाषेतच उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. महानगरपालिका हद्दीतील दुकानाच्या पाट्या मराठीत नसणाऱ्या दुकानदारांच्यावर कठोर आणि तातडीनं दंड वसूल करावा. अंमलबजावणीत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी. मांसाहारावरून घरे नाकारणाऱ्या संस्थेच्या निवासी इमारती अनधिकृत ठरवून त्यांचे पाणी, वीज तात्काळ कापून टाकावेत. तसेच ओसी आणि अग्निरोध प्रतिबंधक प्रमाणपत्र रद्द करावे. महानगरपालिका हद्दीतील रस्ते, चौक, बागा, क्रीडांगणे, मैदाने यांना मराठी व्यक्ती, मराठी संस्कृती यांच्या प्रतीकांची नावे द्यावीत. महानगरपालिका हद्दीतील मराठी भाषेतील अन्यायाची तक्रार नोंदवण्यासाठी प्रभागनीय मराठी दक्षता केंद्र उपलब्ध करून देण्यात यावीत. विधिमंडळ राज्यभाषा समितीच्या धर्तीवर महानगरपालिकेचे कामकाज मराठीतून होते की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी मनपा राज्य भाषा समिती स्थापन करावी. मुंबई शहराचे मराठीपण सार्वजनिक ठिकाणी दृश्यमान होईल यासाठी विशेष प्रयत्न करावेत. रस्ते, सार्वजनिक इस्पितळे, वाहतूक व्यवस्था, उद्याने, नाटक व चित्रपटगृहे, सभागृहे इत्यादी ठिकाणी मराठीचा वापर प्राधान्याने व ठळकपणे झाला पाहिजे. अमराठी लोकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी प्रभागनिहाय ऑफलाईन तसेच ऑनलाईन केंद्र सुरू करावे. महानगरपालिकेतील संधी आणि प्राधान्य, तर याच्यामध्ये 80% कंत्राटी मराठी भूमिपुत्र असावेत आणि इथील जी कामं आहेत महानगरपालिकेमधली ती इथल्या भूमिकन्यांनाच मिळावी आणि भूमिपुत्रांनाच मिळावी. महानगरपालिकेच्या नोकर भरतीत 80% प्राधान्य मराठी भाषेतून शिकलेल्या आणि शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना मिळायला हवे. फेरीवाला ओळखपत्र देताना 80% प्राधान्य मराठी भूमिपुत्र आणि भूमिकन्यांनाच मिळायला हवे. महानगरपालिका हद्दीत व्यवसायासाठी परवाना देताना 80% प्राधान्य भूमिपुत्र आणि भूमिकन्यांनाच द्यावे. परराज्यातील नागरिकांना व्यवसाय परवाना देताना स्थानिक मराठी भूमिपुत्र आणि भूमिकन्या यांच्या सहभागीदाराची अट घालावी. परराज्यीय नागरिकांना महापालिकेच्या हद्दीत व्यवसाय धंद्यासाठी परवाने देताना मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करावे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा ज्या शाळा आहेत त्या गुणवत्तापूर्ण शाळा चालवणे ही महानगरपालिकेची प्राथमिक त्यांची धोरण असावं असं त्यांनी सिद्ध केलं पाहिजे. महानगरपालिकेने कोणत्याही परिस्थितीत मराठी वगळता इतर प्रादेशिक भाषेतील नवीन शाळा काढू नयेत. मराठी शाळांचे शिक्षण मंडळ बदलताना मराठी शाळेंचे माध्यम बदलून इंग्रजी माध्यम करू नये. केंद्रीय किंवा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मंडळाच्या शाळा फक्त मराठी माध्यमाच्याच काढाव्यात. मराठी शाळांच्या धोकादायक इमारती पाडल्यास तिथे नवीन मराठी शाळाच पूर्ण क्षमतेने उभारली गेली पाहिजेत. मराठी शाळांचे अनुदान वेळेवर मिळाले पाहिजेत. महानगरपालिकेचा शालेय शिक्षणावर खर्च होणारा निधी
हा प्रामुख्याने मराठी शाळांसाठीच असावा. महानगरपालिकेच्या पायाभूत सुविधा संदर्भात परराज्यातून आलेल्या नागरिकांना त्यांचे सण उत्सव साजरे करण्यासाठी महानगरपालिकेने मराठी सण उत्सवाप्रमाणे पायाभूत सुविधा पुरवू नयेत. सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांना, कल्याणकारी योजनांना मराठी भाषेचा सन्मान करणारी नावे द्यावीत. जसं की नाना नानी या पार्कऐवजी आजी आजोबा उद्यान इत्यादी. जसं की हिंदी आणि इंग्रजीचा वापर टाळावा. हे नियोजन, हे निमंत्रण मराठी भाषेचे अभ्यासक डॉक्टर दीपक पवार, जे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांच्या मार्फत आहे. आणि खालील त्यांचे सहकारी सुशील शेजुळे आणि अण्णासाहेब चौरे यांच्या अथक प्रयत्नातून आणि सर्व महाराष्ट्रातील मराठी भाषिकांसाठी त्यांच्या मार्गदर्शनातून ही निमंत्रण पत्रिका आपल्याला इथं पाहायला मिळते. तर सध्या महाराष्ट्राची निवडणूक ही काय फक्त उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा यांच्यासाठी ती अस्तित्वाची लढाई आहे किंवा नाही तो प्रश्न बाजूला राहिला. पण मराठी भाषा आणि मराठी माणसाचं अस्तित्व ठरवणारी ही निवडणूक आहे. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये येत्या कालावधीमध्ये मुंबईला एकतर MMRDA अंतर्गत वेगळं केलं जाईल, त्यांच्यासाठी वेगळे प्रशासक लावले जातील आणि एक प्रकारे त्यांना केंद्रशासित प्रदेशाचा जो दर्जा आहे तो देण्याची दाट शक्यता आहे. आणि भविष्यात कदाचित हे मुंबई आणि आजूबाजूचा जो परिसर आहे, खास करून वसई, विरार, पालघर हा जो पट्टा आहे तो एकंदरीतच गुजरातला जोडण्याचा एक कपटी डाव हा येत्या कालावधीमध्ये आपल्याला दिसू शकतो. त्यामुळे आपण सुद्धा इथं सावध राहायला पाहिजेत. अनेक जण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आतापर्यंत काय केलं, काय नाही केलं हा भाग बाजूला राहिला तरी सुद्धा दगडापेक्षा वीट मऊ अशा पद्धतीनं आपण सध्या यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजेत. मराठी माणसांनी आपल्या अस्तित्वासाठी आणि खरं म्हणजे महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी मुंबई ही ठेवली पाहिजेत, मुंबई ही राखली पाहिजेत. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जेवढी मराठी लोकसंख्या होती किंवा मराठी लोकांच्या हातामध्ये त्या काळात मालमत्ता होत्या तेवढी आता परिस्थिती राहिलेली नाहीये. त्यामुळे असंही आर्थिकदृष्ट्या आपण मुंबई ही कधीच महाराष्ट्रातून बाहेर गेलेली आहे, पण सांस्कृतिक आणि भावनिक दृष्ट्या ती सध्या तरी आपल्या ताब्यात आहे किंवा राहिली पाहिजे. आणि पर्यायानं मराठी भाषिकांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबून होऊन जसं गुजराती जैन लॉबी काम करते त्या पद्धतीनं आपण उद्योगधंद्यामध्ये सतत पुढे राहिलं पाहिजे. ही एक कळकळीची विनंती आपण इथं केल्या पाहिजेत. आणि ही लढाई आपण स्वतः हातामध्ये घेतली पाहिजे मराठी भाषिकांनी. इतकंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो. सर्वांनी मतदान करा, मराठी उमेदवारांना करा आणि खास करून हे राज आणि उद्धव यांच्या पक्षाला करा, जे महाराष्ट्र धर्म जोपासतील, मराठी बाणा आपला पुढे नेतील.